मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-110708 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। कॅप्टन भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर आज तिसरा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्थानकामध्ये दाखल झालेला आहे। मी आता त्याच नाशिकच्या क्राईम ब्रांच ऑफिसच्या बाहेर आहे, ज्या ठिकाणी काही वेळापूर्वीच हा कॅप्टन भोंदू कॅप्टन, ज्याला एसआयटी चौकशीनंतर या ठिकाणी आणण्यात आलं आणि आता तोच कॅप्टन म्हणतोय नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। खरं तर कॅप्टनवर आता हळूहळू जी गुन्हे दाखल व्हायची मालिका आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या तिन्ही गुन्ह्यांमध्ये लोकेशन एकच, ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर, म्हणून हे सर्व गुन्हे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्थानकामध्ये दाखल होऊ लागलेले आहे। पहिला गुन्हा जो दाखल झाला तो महिलेने बलात्काराची केस या भोंदू बाबावर टाकली आणि त्यानंतर हा बाबा जो आहे तो अटकेत आला आणि आता दुसरा गुन्हा जो काल दाखल करण्यात आला त्यामध्ये एक गरोदर महिलेसोबत त्यांनी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार आहे आणि आज जो तिसरा गुन्हा दाखल झाला तो अत्यंत भयावह आहे। या भोंदू बाबाचे जर तुम्ही कारनामे ऐकणार तर एका महिलेने, जी गृहिणी आहे, तिने अशोक कुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन, वय 67 वर्ष, राहणार प्लॉट नंबर 37, तृप्तबाला, कर्मयोगीनगर, तिटके कॉलनी, गोविंदनगर, नाशिक। त्याचा हा गुन्ह्याचा प्रकार काय आहे तो आपण बघणार आहोत। तरी माहे फेब्रुवारी 2020 ते दिनांक 18/3/2026 म्हणजे ह्या गेल्या 18 तारखेपर्यंत पहिला गुन्हा त्याच्यावर 17 तारखेला दाखल झाला आणि 18 तारखेपर्यंत त्याच्यावर रोजी दरम्यान कॅप्टन अशोक कुमार खरात यांनी त्यांचे ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर नाशिक या ठिकाणी असलेल्या कार्यालयात मला माझे भाग्याविषयी महत्त्वाचे बोलायचं आहे, म्हणजे त्याला या महिलेच्या भाग्याविषयी महत्त्वाचे बोलायचे आहे असं सांगून त्यांनी कार्यालयात वेळोवेळी बोलून घेऊन मला त्याच्या कार्यालयात एकांतात असताना तांब्याची बाटलीमधील मंतरलेले पाणी पिण्यास देऊन धार्मिक विधीच्या नावाखाली वेळोवेळी माझ्यासोबत त्यांनी जो शारीरिक संबंध केल्याचं त्याच्यात मेन्शन केलेलं आहे आणि त्यातून मला दिवस गेल्याने कॅप्टन खरात यांनी औषधी गोळ्या खाण्यास देऊन माझा गर्भपात घडवून आणला। तसेच मी त्याचे सांगण्याप्रमाणे धार्मिक विधी करण्यास नकार दिला तर तुझे भविष्यात चांगले होण्याऐवजी वाटोळे होईल, तुझे मुलांचे बरे वाईट होईल असा दम दिला, म्हणून माझी त्याच्या विरोधात कायदेशीर फिर्याद आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका महिलेला गरोदर करणे आणि तिचं गर्भपात करणे यासाठी BNS कलम 64(1), 64(2)M, 88 आणि 351(2) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत, त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 कलम 3(2) नुसार हा गुन्हा दाखल झालेला आहे। खरं तर हा बाबा जो आहे भोंदू बाबा, शेकडो महिलांसोबत त्यांनी गैरकृत्य जे आहेत ते केलेले आहेत। परिणामी त्याची आता त्याची कॅप्टन फाईल जी आहे ती आता हळूहळू उघडू लागलेली आहे आणि जे तक्रारदार जे आहेत ते आता समोर येऊ लागलेले आहे। अद्याप जरी 3 तक्रार दाखल झाली असतील, मात्र ह्या तक्रारीची मालिका जी आहे ती मोठी जी आहे ती राहू शकते आणि प्रत्येक गुन्ह्यामधली त्याची जी
गुन्हा करण्याची जी जागा आहे म्हणजे तक्रारीनुसार ओकस प्रॉपर्टी त्याच्या याच कॅनडा कॉर्नरच्या उच्चभ्रू कार्यालयामध्ये हा जे कृत्य जे आहे महिलांसोबत अत्याचाराच्या घटना जो आहे तो त्याच ठिकाणी करत होता. आणि ह्या कॅप्टनवर आज काल त्याची जवळपास 7 तास SIT चौकशी झाली. आज पण त्याची 6 ते 7 तास SIT चौकशी झाली आणि त्यानंतर त्याला पुन्हा ह्या क्राईम ब्रांचच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी आणण्यात आलं. आणि जेव्हा तो इथून त्याला पोलीस स्टेशनला लॉकअपमध्ये जेव्हा घेऊन जात होते तेव्हा तोच तोंडाने बोलला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. नाशिक जिल्हा गुन्हेगारीचा बालेकिल्ला हा काही दिवसांपूर्वी एक सोशल मीडियावर व्हिडिओ आला होता. त्यालाच काउंटर करत नाशिक पोलिसांनी जेव्हा आरोपी पकडायला सुरू केले आणि तेच आरोपी बोलू लागले होते, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. अशा वेगवेगळ्या गुन्ह्यातील जे आरोपी आहेत ते तर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला बोलतच होते. आता हा भोंदू बाबा अशोक खरात हा सुद्धा आता बोलू लागलेला आहे, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. नाशिक पोलिसांची मोहीम जी आहे ती गुन्हेगारांविरुद्ध कडकच राहते आहे. आणि या भोंदू बाबाचे प्रताप जे आहे ते आता दिवसागणिक या ठिकाणी समोर येऊ लागलेले आहे. आणि ह्यासाठी आता पोलिसांनी SITची म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं SIT जी आहे ती या ठिकाणी नेमण्यात आली. आणि या SITच्या मार्फत जे आहे ते हळूहळू चौकशीचा फास जो आहे त्याच्यावर आवडू लागलेला आहे. क्राईम ब्रांच देखील नाशिक पोलीस या ठिकाणी जो तपास आहे तो करत आहे. आणि आतापर्यंत ह्या भोंदू बाबावर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्थानकामध्ये 3 गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहे. या तिन्ही गुन्ह्याची एकच स्टोरी आहे की महिलांवर अत्याचार. एका महिलेवर तर त्यांनी थेट गर्भपाताच्या गोळ्या दिला, तिला प्रेग्नंट केलं, तिला गरोदर केलं. आणि एका मुलीला म्हणजे खडा देऊन आमिष दाखवून त्याच्यावर तिने अत्याचार केला. आणि एक घटना जी आहे ती 3ऱ्या गुन्ह्याची पण काहीशी अशी आहे. खरं तर एका गरोदर महिलाला यांनी आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला, त्याच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. त्याची वृत्ती जी आहे ती अत्यंत खालच्या स्तराची असल्याचं देखील त्या तक्रारीमध्ये नमूद आहे. उद्या देखील या भोंदू बाबाची जी चौकशी आहे ती या ठिकाणी होणार आहे. 24 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी जी आहे ती या ठिकाणी मिळालेली आहे. आणि आता त्या बाबाला जी आहे ती या ठिकाणी पोलीस कोठडीनंतर जेव्हा परवा कोर्टात हजर करतील त्यामुळे त्याला परत त्याच्यावर काही गुन्हे दाखल होतात का. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भोंदू बाबाचे पाय किती खोलत आहे. कमीत कमी 1000 कोटी रुपयाच्या संपत्ती असल्याचं देखील सांगितलं जातं. महिलांवर अत्याचाराच्या घटना या बाबांनी केल्या आणि त्याच्यावर आता गुन्हे जे आहेत ते दाखल होऊ लागलेले आहेत. 24 तारखेला कोर्टात त्याला हजर करण्यात येईल. उद्या देखील त्याची SIT चौकशी होणार आहे. उद्या राज्य सरकारचं अधिवेशन सुरू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये या डॉक्टर खरातचा मुद्दा जो आहे तो गाजू शकतो. आणि परवा जे त्याला कोर्टात हजर केल्यानंतर पोलीस त्याची अजून कस्टडी या ठिकाणी मागू शकतात. या तपासात अजून काय नवनवीन समोर येतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये एकच आरोपी जो आहे म्हणजे मुख्य आरोपी अशोक खरात भोंदू बाबा त्याला अटक करण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये अजून अटकेची तलवार काही लोकांवर या ठिकाणी टांगलेली आहे. आपल्याला या भोंदू बाबाबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. असेच नवनवीन विशेष करून ह्या भोंदू बाबाबद्दलच्या ज्याही बातम्या पाहिजे असतील तर तुम्ही लोकमतला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.